श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, मी सुरेखा. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वामीमय स्वागत. स्वामी भक्तांनो, भक्तांच्या समस्या दूर करण्यासाठी आणि जीवनात सुख शांती आणण्यासाठी ज्यात नामस्मरण, ध्यान आणि श्रीसूक्त पठण तसेच गुरुचरित्राचे पारायण आणि सत्य आणि प्रामाणिक आपण जर श्रद्धेवर भर दिला जातो आणि आपण जर ह्या सेवा केल्या तर समर्थ कृपा आपल्यावर नक्कीच होणार. तर आपल्याला आपल्या जीवनातील समस्या दूर करण्यासाठी काही समर्थांचे उपाय करायचे आहेत, स्वामींचे उपाय करायचे आहेत. यामध्ये रोज श्री स्वामी समर्थ मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. गुरुचरित्राचा अध्याय 10वा हा तुम्हाला रोज वाचायचा आहे. शक्य झालं तर गुरुचरित्राचा अध्याय 14वा हा देखील तुम्ही रोज वाचू शकता. आणि शांत झोप आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुम्हाला ध्यान देखील करायचं आहे. तर असेच स्वामींच्या जे काही स्वामींचे उपाय आहेत आपल्या जीवनातील दुःख दारिद्र्य नष्ट करण्यासाठी, तर यामध्ये प्रमुख उपाय हा नामस्मरण आहे. श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप तुम्हाला जितका आवश्यक आहे तितका तुम्ही करायचा आहे. दिवसातून तुम्ही 11 वेळा करू शकता, किमान 3 वेळा, किंवा चालता बोलता उठता बसता स्वयंपाक करता धुणं धुताना भांडी घासताना महिला वर्गाने विशेषतः कंटिन्यू स्वामी नामाचा जप करायचा आहे. कुठे प्रवास करत असेल तर तिथे देखील तुम्ही स्वामी नामाचा जप करायचा आहे. नाही शक्य झालं तर तुम्ही केवळ 11 वेळा तरी दिवसातून स्वामी नामाचा तुम्हाला जप करायचा आहे. तसेच गुरुचरित्राचं पारायण देखील तुम्हाला अवश्य करायचं आहे. महिन्यातून एकदा किंवा 6 महिन्यातून एकदा. तसेच स्वामी चरित्र सारामृत जे आहे ते नित्यसेवेचं जे आपलं नित्य जे हे आहे, आपण जी नित्य उपासना करतो त्यामध्ये स्वामी चरित्र सारामृताचे हे 3 अध्याय, नाही शक्य झालं तर रोज 1 अध्याय जरूर वाचा. आणि ध्यान काय आहे तर तुम्हाला आत्मविश्वास आणि मनाची स्थिरता वाढवण्यासाठी तुम्हाला ध्यान करायचं आहे. त्यामुळे ध्यानाचे देखील खूप मोठे फायदे आहेत. आत्मविश्वास आणि मनाची स्थिरता वाढवण्यासाठी तुम्हाला ध्यान हे अवश्य आहे करणे. श्रीसूक्ताचे पठण करायचे आहे. घरात सुख समृद्धी शांती आणि आपल्याला आर्थिक अडचण भासू नये म्हणून श्रीसूक्ताचे पठण हे तुम्ही सकाळी केलं तरी चालतं, किंवा संध्याकाळी दिवे लावायच्या वेळेस तुपाचा दिवा नसेल तर तेलाचा दिवा देव्हाऱ्यासमोर लावून तुम्हाला श्रीसूक्ताचे पठण करायचे. यामुळे घरात धनधान्य आणि समृद्धी येते. आता हे उपाय का करायचे आहे तर मानसिक शांतता, जे काही आपल्याला रोगराई झालेली असते ती दूर करण्यासाठी, मानसिक शांतता मिळण्यासाठी, संकटावर मात करण्यासाठी, जीवनातील अनेक अडचणी असतात त्या अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला ज्यावेळेस आपण ही स्वामींची उपासना करतो त्यावेळेस आपल्या जीवनातील संकट हे दूर जातात. तसेच आत्मविश्वास वाढतो आणि सकारात्मक ऊर्जेसाठी आपल्याला हे उपाय अत्यंत उपयुक्त आहेत. उत्तम आरोग्य, शारीरिक आणि मानसिक आरोग्य यामुळे सुधारते. जर आपण नित्य सेवा जर केली स्वामींची तर आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. हे सर्व दररोज नियमितपणे सकाळी पूजा केल्यानंतर किंवा संध्याकाळी दिवे लावताना हे उपाय करावेत. श्रद्धाने आणि भक्तीने विश्वासाने केलेले उपाय नक्कीच यामुळे स्वामींची कृपा तुम्हाला मिळते. त्यामुळे अवश्य हे उपाय तुम्ही स्वामींचे करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.